सुपर एटमध्ये 7 टीम झाल्या फिक्स. 11 टीम सुपर एटमधून झालेल्या आहेत बाहेर. आता फक्त एका जागेसाठी लढाई सुरू आहे. संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर आपण ग्रुप वाईज म्हणजे कोणत्या ग्रुपमधून कोणत्या टीम सुपर एटसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत आणि कोणत्या टीम बाहेर झालेल्या आहेत हे आपण समजून घेऊयात. मधून फक्त भारताची टीम सुपर एटसाठी क्वालिफाय झालेली आहे. तर अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमांमध्ये एका जागेसाठी लढाई सुरू आहे. तर पाकिस्तानचा जो सामना आहे आज होणार आहे नामिबियाविरुद्ध, तो सामना जर पाकिस्तानने जिंकला तर पाकिस्तानची टीम सुपर एटमध्ये क्वालिफाय होईल. आणि जर पाकिस्तानचा या मॅचमध्ये पराभव झाला तर पाकिस्तान सुपर एटमधून बाहेर जाईल आणि अमेरिका सुपर एटमध्ये प्रवेश करेल. तर ग्रुप एमधून फक्त नामिबियाची टीम ऑफिशियली बाहेर झालेली आहे. परंतु नेदरलँड आणि भारताचा सामना आज होणार आहे. यामध्ये तर नेदरलँड जिंकणार नाही, तर नेदरलँडची टीम देखील बाहेर झालेली आहे थोडक्यात. तर ग्रुप बी बद्दल बोलायचं झालं तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन टीमा ऑफिशियली सुपर एटसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत. त्यांचे अजून सामने शिल्लक आहेत, परंतु त्या दोन टीमा ऑफिशियली सुपर एटसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत. तर ग्रुप बीमधून आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे 3 संघ सुपर एटमधून बाहेर पडलेले आहेत. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया ही टीम सुपर एटमधून बाहेर पडलेली आहे. तर ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे 2 संघ सुपर एटसाठी क्वालिफाय झालेले आहेत. ग्रुप सीमधून स्कॉटलंड, इटली आणि नेपाळ हे 3 संघ सुपर एटमधून बाहेर झालेले आहेत. तर ग्रुप डीबद्दल बोलायचं झालं तर ग्रुप डीमधून न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे 2 संघ सुपर एटसाठी पात्र झालेले आहेत. तर अफगाणिस्तान, UAE आणि कॅनडा हे 3 संघ सुपर एटमधून बाहेर झालेले आहेत. मित्रांनो, 7 संघ सुपर एटसाठी क्वालिफाय झालेले आहेत. फक्त एका संघामध्ये लढाई आहे. तो संघ म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या 2 संघापैकी एक संघ सुपर एटसाठी क्वालिफाय होणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, अमेरिकेची टीम सुपर एटसाठी क्वालिफाय होईल का पाकिस्तानची टीम सुपर एटसाठी क्वालिफाय होईल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.